नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारींची कोंडी. रुकडी गांधीनगर एक्सप्रेस थांबे पूर्ववत करण्याची जोरदार मागणी. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या अनेक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना कोरोनापूर्वी रुकडी व गांधीनगर वळिवडे या स्थानकावर अधिकृत थांबे होते. मात्र कोरोनानंतर हे थांबे अचानक बंद झाले. त्याला सुमारे 5 वर्ष पूर्ण होत आली असली तरी अद्याप हे थांबे पूर्ववत केलेले नाही. विशेष म्हणजे थांबे बंद करण्यामागील ठोस कारणाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर दिलं नाही. परिणामी रुकडी गांधीनगर पंचक्रोशीतील हजारो प्रवाशांची गैरसोय होत असून हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कोरोनापूर्वी रेल्वे प्रवास व्यवस्था सुरळीत होती. रुकडी व गांधीनगर स्थानकावरून परिसरातील गावांमधील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच पर्यटक दररोज रेल्वेने प्रवास करत होते. रेल्वे प्रवास हा सर्वसामान्यांच्या आवाक्यातील ना नफा ना तोटा या तत्वावर चालणार असल्यानं जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा देणं अपेक्षित असताना आज मात्र प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या कोल्हापूरहून सकाळी केवळ पॅसेंजर गाडीच उपलब्ध आहे. पूर्वी सकाळी 7 वाजता रुकडी इथं थांबणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बंद झाल्यानं प्रवाशांची मोठी कोंडी झाली. डेमो पॅसेंजर गाडी मर्यादित प्रवाशांसाठीच उपयुक्त ठरत असून तिच्या फेऱ्याही अपुऱ्या. दुपारी महाराष्ट्र एक्सप्रेस व रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसचे थांबे पूर्ववत केल्यास पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस, कोल्हापूर गोंदिया, महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस, कोल्हापूर कुलबर्गी, कोल्हापूर धनबाद व कोल्हापूर नागपूर या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. मात्र या गाड्यांना पूर्वीप्रमाणे रुकडी व गांधीनगर इथं अधिकृत थांबे दिलेले नाही. अनेक वेळा या गाड्या क्रॉसिंगसाठी रुकडी इथं थांबतात. मात्र अधिकृत थांबा नसल्यानं तिकीट मिळत नाही आणि प्रवाशांना प्रवास करता येत नाही. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय व कुचंबणा होती. प्रवासी व विविध संघटनांनी आंदोलनं, निवेदनं व बैठकीतून वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासन केवळ आश्वासनापुरतच मर्यादित राहिले. कोरोनाला 4 वर्ष उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्यानं रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेल्वे मंत्री व लोकप्रतिनिधींनी तातडीनं ठोस निर्णय घेऊन सर्व एक्सप्रेस गाड्यांना रुकडी व गांधीनगर वळिवडा इथं अधिकृत थांबे देण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरते. 2 पॅसेंजर गाड्यांमधील गॅप भरून काढण्यासाठी बंद केलेल्या एक्सप्रेस गाड्या सुरू कराव्यात. रुकडीहून गांधीनगरकडे तसेच हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, मिरजकडे जाणाऱ्या प्रवाशांचे विशेष करून विद्यार्थी व नोकरदारांची गैरसोय होते. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्वीप्रमाणे करावेत. रेल्वे प्रवासी रुकडी गांधीनगर परिसर हा शैक्षणिक, औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्वाचा आहे. इथं एक्सप्रेस थांबे बंद ठेवणं अन्यायकारक आहे. रेल्वेने प्रवासी हिताचा विचार करून तातडीने हे थांबे पूर्ववत करावेत. गाड्या बंद करून रेल्वे प्रशासनाला कोणता फायदा झालाय, याबरोबरच आहे त्या गाड्या बंद करून नव्याने लोहमार्ग निर्मितीचा घाट का